काय फायदा काय त्याचा हे आपल्या लोकांना माहित आहे. बिडी पैसा त्यांची पैसा ऐकलं असेल. आता जे आपण मोहाच्या फुलांचे लाडू म्हटलं त्याच मोह झाडाची फळं आहेत. मोहाचे फळं गोडे डायबिटीस वगैरे झटका वगैरे कोणाला येणे ते थांबू शकतात. तेल वगैरे असतं याच्यापासून अंग वगैरे घासल्यानंतर ते नसा आपल्या मुळे होतात. या मूळदोड्याच्या तेलापासून किंवा खाल्ल्यापासून पण रोखू शकतो. ती भाजी मूळखड्यावर आपल्याला मूळखड्यावर वापरू शकतो आपण. माझं नाव इंदवी तुळपुळे. मी मुरबाडून आले आणि श्रमिक मुक्ती संघटनेची कार्यकर्ती आहे. आज ठाण्यामध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना आम्ही संयुक्तपणे आज इथे रानभाज्या आणि वनौषधी महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि आज मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या ठाकूर आदिवासी आणि कातकरी आदिवासी महिला आणि पुरुष इथे आलेले आहेत. या ठिकाणी मुख्य उद्देश हा आहे की निसर्गाप्रती आपला जे काही जिव्हाळा आहे माणूस म्हणून तो वाढावा. आणि निसर्गातलं आपल्याला झाडं वाचवाच माहीत असतं जंगलातलं, पण ही झाडं त्याच्याबरोबर अन्न त्याच्याबरोबर औषधी हा मोठा खजिना जंगलांमध्ये आणि पर्यावरणामध्ये आहे. तो सगळ्याकडे आपली नजर ही जास्त चौकस व्हावी, त्याची जाणीव राहावी. आणि जे लोक जंगलात राहतात, जंगलाच्या सान्निध्यात राहतात, त्यांच्याकडे असलेलं शहाणपण, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे काही मागासपणाचं लक्षण नसून हे सुद्धा शहरामधल्या पुढारलेल्या लोकांनी एवढेच पुढारलेले आहेत. फक्त त्यांचं ज्ञान आणि त्यांचं शहाणपण वेगळ्या विषयात आहे हे जाणवून द्यावं एवढा आमचा उद्देश आहे. आणि आम्ही जरा उशिरा पोचलो. आम्ही येण्यापूर्वी आणि आल्या प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आम्हाला असं वाटतं एक भाज्या काही आम्ही आणलेल्या पुरणार नाहीत ठाणेकरांना, पण एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांना अजूनही एवढी जिज्ञासा वाटते, याचा आम्हाला खूप आनंद होतो. साधारण याच्यामध्ये 30-32 प्रकारच्या भाज्या आहेत. पालेभाज्या जास्त आहेत कारण आता पावसाची सुरुवात आहे. साधारण 1 महिन्यानंतर मग फळभाज्या, रानातल्याच पण फळभाज्या होतात, फुलभाज्या होतात. तर आता पालेभाज्या आहेत, काही फळभाज्या पण आहेत. आणि दुसरा एक स्टॉल आहे तो वनौषधींचा आहे. आपले एक वैदू आहेत कमळू भाऊ, ते दुर्गापूर गावातले आहेत मुरबाड तालुक्याचे, आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्यांना ज्ञान आहे वनौषधींचं. त्यांनी काही वनौषधी इथे आणलेल्याही आहेत. जर कोणाला त्याचा मार्गदर्शन हवं असेल तर ते औषधी वनस्पतींचं मार्गदर्शन पण करतात. त्यांनी साधारण एक 14-15 वनौषधी आणलेल्या आहेत. नमस्कार, मी वृषाली संजय बागुले, विश्वास सामाजिक संस्थेची एक सदस्य. आज विश्वास सामाजिक संस्था व श्रमिक मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाज्या व औषधी वनस्पती यांचं भव्य प्रदर्शन व विक्री हा उपक्रम सरस्वती विद्यामंदिर नौपाडा येथील शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. आज सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपक्रम असणार आहे. या एकूण उपक्रमामध्ये मुरबाड असेल, शहापूर असेल, नाणेघाट असेल येथील शेतकऱ्यांनी तिथे आपल्या रानभाज्या व औषधी वनस्पती या प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी आणलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या शहरी भागातील नागरिकांना या औषधी वनस्पतींची ओळख व्हावी, माहिती व्हावी, आपल्या युवकांना या औषधी वनस्पतीची माहिती व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचं, या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काही भाज्या तिथे शिजवूनही आपल्यासाठी आणलेल्या आहेत. आणि त्यामुळे या व्हिडिओमार्फत मी इथे समस्त ठाणेकरांना आवाहन करते की संस्थेद्वारे आयोजित या उपक्रमाला जरूर भेट द्यावी. आज 6 ते 9 सरस्वती विद्यामंदिर नौपाड्यातील शाळेमध्ये या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जरूर द्या, भेट द्या व घरपोच खरेदी करा.